अर्जुनला समजून जातं की हाच मर्डरर आहे आणि तो केशातली बंदूक काढतो आणि त्याला बोलतो जसा आहे तसा जागेवर थांब, नाही तर मी गोळी मारेल. गुड मॉर्निंग. आज लवकर उठलो, सो लवकर मॉर्निंग झाली आहे माझी. तर चाललो आहे जिमला आणि बहुतेक आज फ्रेंडचं न्यू फ्लॅटमध्ये शिफ्टिंग पण करेल बहुतेक, सांगतो तसं तुम्हाला. अरे वा, सूर्यदेव आलेला नाही आज, मस्त झालं क्लायमेट एकदम. आलोच जिमला जाऊन, पोहोचलो आहे जिमला. मी आज करतोय चेस्ट ट्रायसेप्सचा वर्कआउट. 3 hours later. झालं आहे माझं चेस्ट ट्रायसेप्सचा वर्कआउट आणि हा आहे ट्रायसेप वर्कआउट नंतरचा. जिमवरनं आलो, आवरून झालं, जेवण वगैरे केलं. आता चाललो आहे आम्ही आज मेकडीला. फुल पैसा, फुल आमिरी. अड्डा चेंज आज मेकडीला, जे जायला नाही आज मेकडीला. मॅकडॉनल्ड्स, मॅकडी. 3 hours later. आलो मी मॅकडीमधून, मॅकडॉनल्ड्समधून. महंगी बातचीत, फुल पैसा. माझ्या मित्रांनी काय मॅकडीचा वडापाव खाल्ला. नाही तेच बर्गर. मी तर काय तसलं खात नाही, मी कॉफी वगैरे पिली. आलो आणि ज्या प्रकारचं गरम होत होतं ना, कळलं होतं माझा मित्र आहे ना, आणि आला. दाखवतो थांबा, मला दाखवतो. आणि खरंच करत होते, बेकार गरम होत होतं. हे इज माय बेस्ट फ्रेंड मित्रांनो, बारिश आणि मी. हा हा हा, काय क्लायमेट आहे, काय वातावरण आहे. 12 महिने थंडी आणि पाऊस हा सीझन जरी असेल ना, तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त काय नको, उन्हाळा नको भाई. उन्हाळा स्किप करून टाका, बाकी 12 महिने थंडी आणि पावसाळा हे चालू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कसं आहे, कडक वाटतंय रे भाई एकदम. चला गोष्ट सांगूया, गोष्ट सांगायचा टाइम झाला. हा, तर आपली स्टोरी कंटिन्यू करायची. ज्यांनी एपिसोड 1 नाही बघितला द लाऊडनेसचा, त्यांनी तो बघा आणि मग त्यानंतर हा बघा, नाही तर तुम्हाला कळणार नाही काय चालू आहे. ठीक आहे. तर आत्तापर्यंत 2 मर्डर झालेले आहेत आणि अर्जुनला अजून पण काही प्रूफ्स आणि एव्हिडन्स भेटले नाही आहेत. तर 2 महिन्यामध्ये 2 मर्डर झालेत आणि पण काहीच अजून कोण पकडले गेलेलं नाही आहे. अर्जुनवर खूप प्रेशर आहे, कारण 100% ट्रॅक रेकॉर्ड असलेला ऑफिसर येतो आणि वरतून पण खूप प्रेशर आहे, मीडियाचं प्रेशर आहे, हायर अथॉरिटीजचं प्रेशर आहे. अर्जुनला समजत नाही आहे काय करावं काय नाही. त्यामुळे अर्जुन असे जे काही प्रूफ्स भेटलेत, जुने केस स्टडी करतोय, दोन्ही मर्डर जे झाले त्याच्यामध्ये काय सिमिलरिटी आहे ते चेक करतोय, पण त्याला काहीच भेटत नाहीये. आणि ऑफिसमध्ये लेट तो 3 वाजता थांबला आणि अचानक त्याला एक फोन येतो की आजूबाजूच्या एरियामध्ये त्याचा अजून एक मर्डर झालाय. तो स्पॉटवर पोहोचतो. जिथे मर्डर झालाय तो एक स्टोन क्रशरचा मालक आहे, अनुराग मिश्रा. सेम पॅटर्न आहे, तो पण आपले दारू प्यायला बसलाय, एन्जॉय करतोय ड्रिंक आणि गाणे ऐकतोय तो पण. आणि तो पण असा चेअरवर बसलाय, गळ्यावर शार्प नाईफचा कट आहे आणि सेम मर्डर केलेला आहे. काहीच एव्हिडन्स नाही आहेत. फक्त यावेळेस एक प्रूफ भेटलेला आहे, तो आहे एक टेप रेकॉर्डर. ठीक आहे, तो आता कोणाचा आहे माहित नाही. टेप रेकॉर्डर भेटलाय. अर्जुन तो टेप रेकॉर्डर घेऊन जातो एव्हिडन्स बॅगमध्ये आणि घर जाऊन ऐकतो. तर टेप रेकॉर्डरमध्ये काहीच नाहीये. अर्जुन रेकॉर्डर चालू करतो. तर रेकॉर्डिंग चालू झाल्यानंतर पहिला आवाज विक्टिमचा आहे की कोणाचा आहे ते माहित नाही. पहिला एक आवाज येतो आणि त्याच्यामध्ये सिमरन हे नाव घेतलं जातं आणि पुढे त्यानंतर एक रॅन्डम फ्रीजचा आवाज आहे आणि एकदम सगळं शांत झाल्याचा आवाज आहे. नाईफचा आवाज येतो, गळा काटल्याचा म्हणजे गळ्याला कट मारण्याचा एक शार्प नाईफचा आवाज आहे आणि नंतर पुढे काहीच आवाज नाही, एकदम सायलेन्स. रेकॉर्डर बंद होतो. परत रेकॉर्डर चालू झालाय. सेकंड विक्टिमचं नाव घेतलंय. परत सेम गाण्यांचा आवाज येतोय थोडाफार फ्लॅटमधला, आजूबाजूचा. फ्लॅट शांत आहे, तो आवाज येतोय, घुमतोय आवाज. नाईफने गळा काटल्याचा आवाज येतोय, एकदम शांतता आणि परत रेकॉर्डर बंद झालाय. थर्ड टाइम पण असंच. तिसऱ्या विक्टिमचा जो आत्ता मर्डर झालाय त्याचा पण टीव्हीचा आवाज येतोय. पहिले त्या विक्टिमचं नाव घेतलं गेलंय, टीव्हीचा आवाज येतोय आणि नाईफने गळा कट केलाय तो आवाज आहे आणि पुढे एकदम सायलेन्स, काहीच आवाज नाही आणि रेकॉर्डिंग बंद होतं. अर्जुनला काहीच समजत नाही काय नक्की हे एक मर्डरचं आहे का कोणाचं आहे का काय, रॅन्डम आहे याच्या घरातलं ज्याचा आता मर्डर झालाय. स्टोन क्रशरचा ओनर आहे त्याच्या घरातला आहे.
तो ते घेऊन जातो आणि सारखं सारखं ऐकत राहतो, तरी त्याला काहीच कळत नाही. या केसला पण 1 महिना उलटून जातो. टोटल आता 3 महिन्यापेक्षा जास्त झालेत. अर्जुनला अजून केस सॉल्व्ह झालेला नाहीये आणि अर्जुनला त्याचं फेलियर आता ऍक्सेप्ट होत नाहीये की कसं काय पॉसिबल होऊ शकतं. ज्याचा 100% ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्याला काहीच नाही, अजून तो जवळ पण पोहोचलेला नाही मर्डररचा. आणि असाच विचार करता करता तो ते रेकॉर्डिंग परत ऐकत राहतो सगळे. नंतर त्याला कळतं की जो मर्डरर आहे तो हे सगळं रेकॉर्ड करतोय, म्हणजे व्हिक्टिमचं नाव घेतोय आणि त्याच्यानंतर तो नाईफ मारतानाचा आवाज आणि त्याच्यानंतर एकदम सायलेन्स. हा एक स्टेप त्याला अर्जुनला कळते की हा त्याचा एक पॅटर्न आहे, की म्हणजे मर्डरर व्हिक्टिमचं पहिले नाव घेतो, ठीक आहे, रेकॉर्डिंगमध्ये, नंतर नाईफचा आवाज येतोय, गळा कट केल्याचा, आणि एकदम शांतता, म्हणजे तो व्हिक्टिम मेल्यानंतरचा एकदम जो शांतता आवाज आहे तो रेकॉर्ड करतोय. ठीक आहे, एवढंच अर्जुनला एक थोडासा एक लिंक लागते. त्याच्यानंतर 4था मर्डर होतो. 4 महिन्यात 4था मर्डर आहे हा. ठीक आहे, हा मर्डर आहे एक कन्स्ट्रक्शन साईट ओनरचा, ज्याचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, त्याला पॉलिटिकल सपोर्ट चांगला आहे. आणि रवी पाटील याचं नाव आहे ओनरचं, आणि तो एक कन्स्ट्रक्शन कंपनीचा ओनर आहे. आणि त्याची साईटचं कन्स्ट्रक्शनचं काम रात्री 12-1 वाजतापर्यंत पण चालू असतं. रात्री कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे जे इलिगल आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे खूप आवाज तयार होतोय, आजूबाजूंना त्रास होतोय. पण खूप लोकांनी कंप्लेंट करून पण त्याला पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे काहीच ऍक्शन त्याच्यावर घेतली जात नाहीये. ठीक आहे, त्याचा मर्डर झालेला आहे. सेम पॅटर्न, तो आपल्या घरात बसलाय, खुर्चीवर चेअरमध्ये बसलेला आहे आणि मागणं गळ्याने त्याचा मागून गळ्याला नाईफने कट केलाय आणि ऑन द स्पॉट तो पण मेलेला आहे. आणि सेम आहे, अजून एक रेकॉर्डर त्याला भेटलाय आणि त्याच्यामध्ये पण 4 विक्टिम्सचे नाव आहेत. नाईफने गळा कटल्याचा आवाज आहे आणि एकदम सायलेन्स. अर्जुनला आता कळतंय की हा पॅटर्न 100% फिक्स आहे. आणि आता असं सगळे एकदम तो टेबलवर घेऊन बसलाय प्रूफ्स, आणि परत 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 रेकॉर्डिंग ऐकतोय. आता त्याला फायनली क्लिक झालंय की हे रॅन्डम रेकॉर्डिंग नाहीये, ह्याच्यामध्ये प्रूफ असा आहे की जे या सराउंडिंगमध्ये, जे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा या आपल्या समाजात जे लाऊड नॉईज तयार करतात, म्हणजे गडबड गोंधळ ज्यांच्यामुळे होतोय. पहिले तर होते सिमरन, जे गिटारिस्ट आहे. ठीक आहे, तिच्या पार्ट्याच चालू असतात, त्याच्या मित्रांनी पार्ट्या करतात, रात्री धिंगाणा घालतात, त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. ठीक आहे, ती आहे पहिली विक्टीम. दुसरा आहे गिरणीवाला. ठीक आहे, तो दारू पिऊन रात्री कधी पण गिरणी चालू करतो, त्याचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, त्याने जास्त लाऊड नॉईज तयार होतोय गिरणीच्या आवाजामुळे. तो आहे दुसरा विक्टीम. तिसरा आहे स्टोन क्रशरचा मालक. स्टोन क्रशरच्या आवाजामुळे आजूबाजूच्यांना त्रास होतोय. ठीक आहे, लाऊड नॉईज होतो स्टोन क्रशरच्या कंपनीचा, फॅक्टरीचा. तो आहे तिसरा विक्टीम. आणि चौथा आहे कन्स्ट्रक्शन ओनरवाला, जो रात्री कन्स्ट्रक्शन चालू ठेवतोय, जे अलाउड नसतं, आणि त्याचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांना होतोय आणि त्यांची कंप्लेंट आहे. म्हणजे अर्जुनला आता हे कळतं की ज्यांनी ज्यांनी कंप्लेंट्स केल्यात, आवाजामुळे ज्यांना ज्यांना त्रास झालाय, त्यांनाच मर्डरर टार्गेट करतोय, आणि तेच त्याचे अपकमिंग हे आहेत, पुढचे ज्यांचे मर्डर होणार आहेत. तर मग अर्जुन सर्च करतो आजूबाजूला आपल्या सिटीमध्ये की अजून असं काय चालू आहे की जिथे त्याच्यामुळे लाऊड नॉईज क्रिएट होतोय, सराउंडिंगच्या लोकांना त्रास होतोय, आणि कोणी कोणी काय काय कंप्लेंट्स केल्यात. आता अर्जुनला पॅटर्न आणि लिंक कळल्यामुळे अर्जुन सगळ्या टीमला बोलवतो आणि बोलतो की आता लेटेस्ट कंप्लेंट काय आल्यात, ज्यामध्ये आवाजाची कंप्लेंट काय आहे का कोणती. तर चेक करतात ते, आणि त्यांना सापडतं की जे क्लब्स पब्स असतात, जे रात्री चालू आहेत बेकायदेशीर, त्यांच्या कंप्लेंट्स आहेत. पण तशा 7 ते 8 क्लब्सच्या कंप्लेंट असतात. पण अर्जुन म्हणतो रिपीटेडली कुठल्या क्लबची कंप्लेंट आली आहे का, की सारखी एकाच क्लबची कंप्लेंट आली आहे का, असा कोणता क्लब आहे का. तर त्यांना एक क्लब भेटतो जो पहाटे 3 आणि 4 वाजेपर्यंत चालू असतो. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक वैतागलेत आणि त्यांनी कंटिन्यू कंप्लेंट्स केल्यात, पण कोणी ऍक्शन घेतलेलं नाहीये. तर मग तो त्या क्लबचे ओनर्सचे सगळे डिटेल्स काढतो, त्यांचा ऍड्रेस काढतो, त्यांना कॉल करतो, पण त्याचा कॉल ते रिसिव्ह नाही करत. मग तो त्या ऍड्रेसवर जायला निघतो टीमला घेऊन, आणि तो त्यांच्या एरियामध्ये पोहोचतो. आणि ते 10th फ्लोअरवर राहत असतात एका बिल्डिंगमध्ये. आणि अर्जुन लिफ्टने वर जातो, आणि त्याला पॅसेजमध्ये एक जण हुडी घातलेला आहे, त्याने जॅकेट घातलंय, चेहऱ्यावर मास्क आहे, चेहरा दिसत नाहीये. तो चावीने एक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय.
अर्जुनला समजून जातं की हाच मर्डरर आहे आणि तो केसातली बंदूक काढतो आणि त्याला बोलतो जसा आहे तसा जागेवर थांब, नाही तर मी गोळी मारेल. आणि मर्डरर जो आहे त्याचा साईड पोर्शन दिसत असतो, तो आता अर्जुनकडे पाठ करून उभा राहतो आणि हात वर करतो आणि अर्जुन त्याच्या जवळ चाललाय आणि मर्डरर एका जागी उभा आहे पाठ करून अर्जुनकडं. आता अर्जुन त्याला पकडेल का की मर्डरर पळून जाईल? काय असेल या सगळ्या मागचं खून करायचं कारण? समजणार. ह्याची एंडिंग नेक्स्ट व्हिडिओत टाकूया आपण, ठीक आहे? तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जरा थोडंसं प्रेम द्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.